6वीचा आपल्या मराठी या विषयातील बालभारतीमध्ये आपल्याला दुसरा धडा काय दिलेला आहे, तर आपल्याला दुसरा धडा असा दिलेला आहे, सायकल म्हणते मी आहे ना. म्हणजे सायकल म्हणते मी आहे ना, म्हणजे काय असणार आहे, तर सायकलीनं आपल्याबद्दलचं मत किंवा आत्मकथन लिहिलेलं असणार आहे. स्वतः सायकल कुठं बोलत असते का, नाही, पण आपण अशी कल्पना करायची की सायकलीला काय वाटत असेल, आपल्याला काय वाटतं सायकलीबद्दल, तसंच तिला पण काहीतरी वाटत असेल ना सायकलीला. तर सायकल म्हणते मी आहे ना, म्हणजे सायकल आपल्याला काय सांगते हे आपल्याला या धड्यातून आपल्याला काय करायचंय, बघायचंय. लहानपणापासून, अगदी लहान 1 वर्षाच्या मुलापासून अगदी मोठ्या व्यक्तीपर्यंत, म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सहज वापरता येणारं वाहन कोणतं आहे, तर सायकल. लहानपणी, अगदी लहान ज्यावेळी असतो आपण, 1-2 महिन्याचा असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल, 1 वर्षाचा असेल, आपल्याला छान चालता येत असेल, तर काय केलं जातं, तर घरची लोक आपल्याला काय करतात, एक 3 चाकाची सायकल आणून देतात आणि त्यावेळी आपण ती सायकल चालवू शकतो. त्यावेळी आपल्याला एखादी कार आणून दिली किंवा 2 व्हीलर आणून दिली तर चालवू शकतो का आपण, नाही. म्हणजे अगदी लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणीही आणि सहज काय करू शकतं, सायकल हे वाहन काय करू शकतं, चालवू शकतं. लहान बाळ पण चालवू शकतं, तसंच मोठी व्यक्ती ही सायकल चालवू शकते. त्यामुळं अजून काय होतं, तर त्याच्याकरिता इंधनाची गरज नसते. इंधन म्हणजे काय, पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे त्याला लागत नाही. इंधन त्याला चालवण्यासाठी इंधनाची गरज पडत नाही. त्यामुळे काय होतं, इंधनाच्या ज्वलनातून, इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर जो धूर बाहेर पडतो, त्यातून जे पर्यावरणाची हानी होते किंवा वायू प्रदूषण जे होतं ते होत नाही. सायकल वापरल्यामुळे काय होत नाही, पर्यावरणाची हानी होते का, पर्यावरण म्हणजे हवेची, वायूची हे होते का, वायूमध्ये इतर वायू मिसळत नाहीयेत, वायू प्रदूषण होत नाहीये. मग वायू प्रदूषण जर झालं नाही तर आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. आरोग्य आपलं काय होणार आहे, चांगलं राहणार आहे. अजून आपला व्यायाम होईल. त्यामुळं सायकल चालवल्यामुळे आपला काय होतो, व्यायाम होतो. स्नायू बलाच्या साह्यानं सायकल चालवली जाते. मग सायकल चालवण्यासाठी जर स्नायू ऊर्जेचा वापर केला तर काय होतं, स्नायू ऊर्जेचा वापर केल्यामुळे स्नायूंचा काय होतो, एक प्रकारचा व्यायाम होतो. त्यामुळे स्नायू मजबूत बनले जातात. त्यामुळे पण आपलं आरोग्य चांगलं राहतं. पेट्रोल वापरावं लागत नसल्यामुळे त्याचा खर्च कमी होतो. पेट्रोल, डिझेल, त्याला इंधनाची गरज नसल्यामुळे काय होतं, त्याच्यासाठी लागणारा खर्च पण काय होत असतो, कमी होत असतो. गर्दी होत नाही. त्याबरोबर अपघाताचं पण प्रमाण कमी होतं. वापरण्यासाठी सहजता असते, सहज आपण वापरू शकतो. त्यामुळे काय होतं, लहानापासून मोठ्यापर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. पर्यावरणाच्या आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हितकारक आहे. कमी खर्चिक, त्याचा खर्च कमी आहे. वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती
या पाठातून सांगत आहे. हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे. आता सायकल बोलते, हे सगळं जे काय असेल ते कोण बोलत आहे? सायकल बोलत आहे, सायकल म्हणत आहे. मी आहे सायकल, मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. काही लोक त्याला काय म्हणतात? दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा, म्हणजे सायकलचा शोध 1690 सालीच लागलेला आहे. म्हणजे जन्म, सायकलचा जन्म 1690 साली झालेला आहे. फ्रान्स देशातील MD सिवर्क हे माझे जन्मदाते. फ्रान्स देश जो आहे, त्या फ्रान्स देशातील MD सिवर्क हे काय आहेत? त्याचे जन्मदाते, म्हणजे त्यांनी त्या सायकलीचा शोध लावलेला आहे. 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंडतबडकी बसवली. काय झालेलं आहे? तर सायकलला गती येण्यासाठी, म्हणजे पूर्वी सायकलला पॅन्डल नसेल, पॅन्डल स्वतः चालवण्यासाठी ते ढकलत नेऊन परत उतारावरती चालेल अशा पद्धतीची सायकल सुरुवातीला बनवलेली असेल. त्यानंतर काय झालेलं? 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून, म्हणजे सायकलीला गती यावी यासाठी काय केलेले? पेडलला साखळीची दंडतबडकी बसवली. म्हणजे त्याला फिरवेल वगैरे म्हणतात, फिरवेल म्हणतात, ज्याला दात असतात, दाती चक्र, त्याला दांडी बसवून ते बसवलेलं आहे. त्याला सहज पायानं फिरवता येईल अशा पद्धतीची त्याला काय केलेली आहे? योजना केलेली आहे. आणि त्याच्यावरती साखळी, म्हणजे आता चेन म्हणतो आपण, चेन, ती चेन, आणि त्याला ते दात्री चक्र बसवलेलं आहे. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. पूर्वी काय केलं जायचं? लाकडाची चाक असतील, चाक जे वापरलेले ती लाकडी असतील किंवा अजून कशाची धातूची बनवलेली असतील, त्यामुळे काय होत नव्हतं? तर सायकलला पूर्ण गती, वेग येत नव्हता. त्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे सायकल फिरवण्यासाठी, चालवण्यासाठी. तर काय झालेलं आहे? त्याच्यावरती, चाकावरती रबरी टायर बसवलेला आहे. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप ही टायरची कंपनी. आता आपल्याला डनलॉपची टायर पण मिळते बाजारामध्ये. तर 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. त्यांनी काय केलेलं आहे? रबरी टायर त्या चाकावरती बसवण्याचं शोधून काढलेलं आहे. कोणी काढलेलं आहे? जॉन बॉईड डनलॉप यांनी ते शोधून काढलेलं आहे. किती साली? 1887 साली. पहिली 200 वर्षे मी रखडत चालले, म्हणजे 1690 ते 1887 सालापर्यंत रखडत, म्हणजे आहे तसं थोडं 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 त्याच्यामध्ये बदल होत अशा पद्धतीनं चाललेली होती. पण 1887 साली त्याच्यावरती टायर बसवल्यानंतर तिला काय झालेलं आहे? वेग आलेला आहे. तोपर्यंत रखडत चाललेली होती. पण पुढची 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही. म्हणजे 1887 नंतर पूर्ण 1887-1900 सालामध्ये पूर्णपणे आतापर्यंत ती अजून थांबलेली नाही. आज पण आपण बऱ्यापैकी खूप प्रमाणात सायकलचा वापर करतो. म्हणजे ती त्यावेळी तिनं जी गती घेतलेली आहे ती गती आज पण चालू आहे. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन, नवीन प्रयोग करण्यात आले. आता तर काय आपल्याकडे सायकलचे अगदी गिअर पण बसवलेले आहेत. गिअरच्या पण सायकली
तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे गतीमध्ये फरक झालेला आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे खूप प्रमाणात. छोटे टायर, मोठे टायर, लहान उंच अशा पद्धतीनं बनवलेले आहेत. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. सायकलचा काय झालेला आहे? प्रचार. प्रचार म्हणजे जिकडे तिकडे बघल तिकडे सायकल 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 असं झालेलं आहे. प्रसार झालेला आहे सगळीकडे मोठ्या प्रमाणात, आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळी वापर पण झालेला आहे. तेवढाच काय झालेला आहे? वापर झालेला आहे. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. जगातला असा एकही देश नाही की त्या देशामध्ये सायकलचा वापर केलेला नाही, असा एकही देश नाही. सर्व जगामध्ये सायकलचा वापर केलेला आहे आणि आजही केला जातो. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल. काय केलं जातं? पूर्वी लाकडी वापरायचं, आता प्लास्टिकचे फायबरचे आलेले आहेत, पण पूर्वी लाकडी घोडे बनवले जायचे. लहान बाळाला पहिल्यांदा खेळणं काय आणून दिलं जायचं? तर लाकडी घोडा आणून दिला जायचा. लाकडी घोड्यावर खेळत असे. पण दुसरे वाहन मीच आहे. ते झाल्यानंतर दुसरं वाहन लहान मुलांसाठी काय केलं जातं? जे 3 चाकाची जी सायकल आहे ती त्याला आणून दिली जाते. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. आई वडील काय करतात? आपल्या मुलाला सायकल हमखास आणून देतात. का माहित आहे? का देतात हे माहित आहे का आपल्याला? नाही. एक तर किंमत माफक असते. त्याची किंमत काय असते? माफक म्हणजे कमी किंमत असते. आणि दुसरं काय असतं? तर अपघाताची शक्यता कमी असते, म्हणजे नसतेच. अपघात व्हायची शक्यता एकदम कमी असते. तुम्ही त्याच्यावरून पडलात तरी खर्चटेल. समजा सायकल वरून पडला तर काय होईल? पायाला खर्चटेल किंवा हाताला खर्चटेल. थोडीशी दुखापत होईल, थोडीशी दुखापत पण होईल, आणि ती लगेच बरी होईल. आणि ती काय होईल? लगेच बरी पण होऊन जाईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. पण काय होईल? त्यामुळे काय होईल? तुम्ही धडा शिकेल की आपण काय करायला पाहिजे? सायकल नीट चालवायला पाहिजे. कशी चालवायला पाहिजे हे आपण त्याच्यातून, हळू चालवायला पाहिजे हे आपण त्याच्यातून शिकणार. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला, सायकल चालवण्याचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. एकदा का काय झालेलं आहे? आत्मविश्वास आला की मग पुन्हा आयुष्यभर कधी सायकल चालवता येत नाही असं होत नाही. कधी तुम्ही सायकल चालवू शकता. आयुष्यभर तुमची आणि त्याची काय झालेली संगत जुळत असते. आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये. आई काय म्हणत असते घरात? जा बाळा, जा आणि काय कर? साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. तुम्ही का कंटाळा करत नाही? मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. तर तुम्ही कंटाळा का करत नाही? तर तुम्ही कंटाळा करत नाही कारण तुम्हाला सायकल घेऊन पटकन दुकानामध्ये जाता येतं आणि पटकन तुम्हाला सायकल वरून जाऊन काय करता येतं? काय साबण वगैरे जे काय असेल ते घेऊन काय करता येता येतं. त्यामुळे तुम्ही काय करत नाही? त्या गोष्टीचा कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता, साबण आणता, कधी भाजीपाला आणायला जाता, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. कधी दूध आणायला, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या दुकानातून आणायच्या असतील मेडिकल मधून, त्या करता तुम्ही काय करता? सायकलचा माझा वापर करता. म्हणजे हे सगळं कोण म्हणते? सायकल बोलत आहे. त्यामुळे माझा वापर करून ह्या सर्व गोष्टी तुम्ही छोट्या मोठी कामं काय करत असता? करत असता. घरात मी असले की
अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? म्हणजे सायकल जर घरात असेल तर काय होतं, तिथून समजा 1 किलोमीटर अंतरावरती एखादं दुकान आहे, त्या मेडिकल आहे, त्या ठिकाणाहून आजोबांचे औषध आणायचे, तर चालत जायचं, चालत यायचं म्हटल्यानंतर तुम्ही कराल का काम? ते काम तुम्ही करणार नाही, कारण त्याच्यासाठी चालत जाण्यासाठी वेळ जाईल, त्यानंतर तिथून येण्यासाठी वेळ जाईल, अजून चालण्यामुळं हे होईल, त्यामुळे तुम्ही काय करता, ते काम करण्यासाठी टाळता. पण सायकल असेल तर तुम्ही काय 5 मिनिटात जाऊन ते घेऊन 5 मिनिटात परत येऊ शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मौज पण वाटते. त्यामुळे तुम्ही काय करणार आहे, हे असली छोटी मोठी कामं पटपट करणार आहे. कार म्हणजे 4 चाकी वाहन. कार, बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. खास चालक परवाना. चालक परवाना म्हणजे काय? चालक म्हणजे ड्रायव्हर. चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन कशासाठी लागतं, तर ड्रायव्हिंग लायसन म्हणजे काय असतं की तुम्हाला ते कार असेल किंवा 2 चाकी जे काय वाहन असेल, बाईक असेल, ते चालवण्याचं पूर्ण प्रशिक्षण घेतलेलं आहे तुम्ही. ते तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित चालवू शकता, व्यवस्थित हाताळू शकता, गर्दीतून तुम्ही ते चालवू शकता किंवा रस्त्यानं तुम्ही सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला सर्व नियम माहित आहेत का, हे सर्व तुम्हाला माहित आहे. असं हे झाल्यानंतर मग तुम्हाला ते वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो, लायसन दिलं जातं की तुम्ही हे वाहन चालवू शकता. तुमच्या वाहन चालवण्यामुळे दुसऱ्याच्या जीवाला धोका नाही याची पडताळणी केली जाते, हे तपासलं जातं. तुम्ही वाहन चालवू शकता का हे सर्व तपासलं जातं. त्यानंतर तुम्हाला काय केला जातो, वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो, म्हणजे लायसन, ड्रायव्हिंग लायसन हे दिलं जातं. मग कार, बाईक चालवण्यासाठी काय लागतो, खास परवान्याची आवश्यकता असते. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. म्हणजे सायकल चालवण्यासाठी तुम्हाला काय कुठल्या परवान्याची गरज नाही, कारण एक तर तुम्हाला स्वतःलाही फार मोठा अपघात होत नाही आणि तुम्ही समजा एखाद्याला जाऊन धडकला तरी त्यालाही फार मोठी इजा होणार नाही. त्यामुळे त्या चालवण्यासाठी काय लागणार नाहीये, परवान्याची गरज नसते. लहान मुला मुलीपासून आजी आजोबापर्यंत कोणीही मला चालवू शकतं. लहान मुला मुलीपासून मोठ्या आजी आजोबापर्यंत कोणीही काय करू शकतं, मला चालवू शकतं. आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच, समजा आड रस्त्याला कुठेतरी बाजूला गेलेला आहे, लांब गेलेला आहे आणि त्या ठिकाणी समजा पंक्चर झाली सायकल, म्हणजे मी पंक्चर झाले, म्हणजे मी म्हणजे सायकल बोलते, सायकलच पंक्चर झालेच, तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही. सायकल हातात धरून तुम्ही सहज तिला काय करू शकता, घरापर्यंत किंवा पंक्चर काढणाऱ्या त्या दुकानापर्यंत सहजपणे घेऊन येऊ शकता. त्यासाठी काय फार मोठी कष्टाचं किंवा फार मोठं हे करून प्रयत्न करून त्याला आणावं लागणार नाही. कारण मी आहे सडपातळ, सायकल अगदी सडपातळ आहे, गाडीसारखी अशी अवजड जडच्या जड नाहीये, सडपातळ आहे. कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी, हलकी पण आहे, अगदी उचलून सहज आणणे एवढी पण हलकी आहे. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. कारचा, बाईक म्हणजे 2 चाकी गाडी, त्याचा वेग हा काय आहे, सायकल पेक्षा जास्त आहे हे मान्य आहे मला. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. म्हणजे खूप लांबच जायचंय, इथून आपल्याला खूप
50 किलोमीटर 100 किलोमीटर अशा अंतरावरती जायचं असेल तर आपल्याला बाईकचा किंवा कारचाच वापर करायला पाहिजे, कारण एवढ्या लांब आपण ह्याच्यावरून जाऊ शकत नाही. किंवा अति तातडीचं काम असेल, अर्जंट तातडीचं काय काम असेल, तातडीचं काम असेल, एखादा पेशंट असेल त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं काम असेल, किंवा तातडीचं काही काम असेल, एखाद्याला मदत पुरवायची असेल, अति तातडीची तातडीनं मदत हवी असेल एखाद्याला, तर त्यासाठी काय केलं जाईल, करायला पाहिजे तर बाईकचा किंवा कारचा वापर करायला पाहिजे, जरूर करायला पाहिजे अशा गोष्टीसाठी. पण शाळेला, बाजारला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज. समजा शाळेला जायचंय, शाळा तुमच्या घरापासून किती लांब असू शकते, 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर. बाजारला जायचं असेल तर मंडई कुठे 1 किलोमीटर अंतरावरती असू शकते. किंवा तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये जायचं असेल तर 1-2 किलोमीटर अंतरावरती ऑफिस असेल तर त्यासाठी तुम्हाला बाईकची किंवा कारची आवश्यकता आहे का, नाही. त्यासाठी सायकलचा वापर करू शकता तुम्ही. ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज आहे, एवढ्या वेगाने जायची काही गरज नाहीये. सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. हा कमी अंतराचा प्रवास असेल 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर पर्यंतचा, ऑफिस पर्यंतचा, शाळेपर्यंतचा किंवा मंडई बाजार पर्यंतचा, तर हा काय करा म्हणते, सायकल माझ्यावर स्वार होऊन सहज करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टीने लाभदायक आहे. सायकल काय म्हणते, मी तुमच्यासाठी 2 दृष्टीने लाभदायक आहे. कोणत्या 2? वैयक्तिक आणि सामाजिक. 2 गोष्टीनं सायकल आपल्यासाठी काय आहे, लाभदायक, फायदेशीर आहे. कोणती? एक वैयक्तिक, त्याच्यामधून माझा वैयक्तिक जो सायकल चालवणार आहे त्याचा वैयक्तिक फायदा आहे. आणि दुसरा फायदा सामाजिक, समाजातला पण त्याच्यातून काय होणार आहे, फायदा होणार आहे असे ते सांगते. सायकल तसं म्हणते. हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही सायकल 1 किलोमीटर रोज चालवत असाल तर त्या चालवण्यासाठी काय मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होणार आहे, तर तुमच्या स्नायू ऊर्जेचा वापर होणार आहे आणि मग सायकल चालते. स्नायू ऊर्जेवरती सायकल चालते, त्यामुळे शरीराचा व्यायाम होणार आहे. म्हणजे हा तुमचा वैयक्तिक फायदा आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा व्यायाम होणार आहे. आणि व्यायाम झाल्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला वेगळा व्यायाम करायची काही गरज आहे का. काही लोकांना असले काही काम सायकल वगैरे चालवत नसल्यामुळे त्यांना काय करावं लागतं, व्यायाम शाळेमध्ये जाऊन किंवा सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी व्यायाम करावा लागतो. कुणाचं पोट मोठं होते, कुणाचे हातपाय दुखत असतात, कुणाचं अजून काय दुखत असतं, वेगवेगळे पाठीचे मणक्याचे आजार होतात. ह्या पद्धतीचे आजार होणार नाहीत. सायकलीचा वापर केल्यामुळे काय होणार आहे, आपोआपच त्याचा व्यायाम होणार आहे. तुमचे ऑफिस 1 किलोमीटर वरती असेल किंवा शाळा असेल, बाजार, एवढा जरी तुम्ही सायकलीवरून प्रवास केला तर वैयक्तिक फायदा काय होणार आहे, तर तुम्हाला इतर व्यायामाची गरज पडणार नाही. इतर व्यायामाची गरज पडणार नाही. त्यामुळे तुमचं काय होणार आहे, इतर व्यायामाची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. अगदी घाम येईपर्यंत जर सायकल चालवली तर काय होणार आहे, तर फुफ्फुस श्वासोश्वास वाढतो. श्वासोश्वास वाढल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात पुरवला जातो आणि त्यामुळं आपली फुफ्फुसे जे आहेत ते अधिक कार्यक्षम होणार आहे. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. आपल्या स्नायू जे आहेत, मांसपेशी ज्या आहेत त्या काय होतात, अधिक कार्यक्षम बनतात. त्याच्यामध्ये अधिक शक्ती निर्माण होते, तंदुरुस्त राहतात.
घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो. आपल्या शरीरातून घाम निघून गेल्यामुळे काय होतं, मेद, मेद म्हणजे जी चरबी आपण म्हणतो, ती जी चरबी वाढलेली असते आपल्या शरीरामध्ये ती आपोआप निघून जाते, जळून जाते. त्यामुळं पोट कमी होतं की अनावश्यक वाढलेले जे काही आपल्या शरीराचे अवाढव्य शरीर वाढलेलं असतं ते काय होतं, बारीक केलं जातं, स्लिम केलं जातं. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते. प्रतिकार शक्ती वाढते आपल्या शरीराची. प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे काय होतं, तर सहजासहजी आपण आजारी पडत नाही. सहजासहजी आपण आजारी पडत नाही. आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. पायांचे स्नायू बळकट होतात, त्यामुळे पाय पण दुखत नाही. हा झाला आरोग्याचा फायदा. हा कसला फायदा झाला, आरोग्याचा. आपलं शरीर काय झालेलं आहे, व्यवस्थित आरोग्यदायी राहिलेलं आहे. माझी किंमत तशी माफकच आहे, कारण सायकल काय 3-4 हजार रुपये मध्ये मिळते. मोटरसायकल 3-4 हजार रुपये मध्ये मिळत नाही. 50-60 हजार 70 हजार रुपये मोटरसायकल खरेदीसाठी खर्च करावे लागतात. माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. त्यामुळे त्याच्यातून आपले पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. मोटरसायकल दुरुस्त करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने त्याचा खर्च पण जास्त असतो. ह्याच्यासाठी सायकल दुरुस्तीसाठीचा खर्च जास्त होत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही, जे इंधनाची गरज नाहीये. सायकलला इंधन लागत नाहीये, त्यामुळं पेट्रोल डिझेल लागत नाही. त्यातूनही पैसे वाचतात. म्हणजे रोजच्या रोज जे पेट्रोल असेल डिझेल असेल ते काय सायकलला लागत नसल्यामुळं त्याच्यातून पण काय होणार आहे, पैशाची बचत होणार आहे. शिवाय इंधन बचत होते. इंधन हे नैसर्गिक धन आहे, ते कधीतरी काय होत जातं, त्याचे साठे संपत जातात. त्यामुळं ते नष्ट करत गेलो तर आपल्याला एक वेळ काय होणार आहे, इंधन मिळणार नाही. त्यापेक्षा त्याची पण बचत करणं गरजेचं आहे. इंधनाची पण बचत करायला पाहिजे. मग त्यामुळं काय होणार आहे, सायकल वापरल्यामुळे इंधनाचं पण बचत होणार आहे. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचणी येत नाही, कारण सायकल लावण्यासाठी काही फार मोठी जागेची गरज नसते. त्यामुळे छोट्या जागेत पण पार्किंग होऊ शकतं. त्यामुळे काय होतं, पार्किंग करायची पण काय अडचण होत नाही. या वैयक्तिक लाभाबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. हे सगळे मगापासून आपण जे पाहिले हे कसले लाभ झाले, वैयक्तिक प्रकारचे लाभ झाले. त्याचबरोबर अजून काय केलं जातं, तर ह्या वैयक्तिक लाभाबरोबरच वैयक्तिक लाभाबरोबरच मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. म्हणजे त्याबरोबर वैयक्तिक लाभाबरोबरच सामाजिक असतील किंवा तर काय होतं, या वैयक्तिक लाभाबरोबरच मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा, हे ऐकायचंय. सायकल मध्ये प्रश्न विचारते, तो कसा हे तुम्हाला ऐकायचंय का, तर सांगते पुढं. आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. आपल्या देशाला काय करावं लागतं, पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, तर हे काय करावं लागतं, परदेशातून विकत घ्यावं लागतं. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते.
त्यामुळे काय होतं, आपलं चलन, आपला पैसा आहे तो काय होतो, दुसऱ्या देशाला, परदेशात जातो. ते वाचवायला हवे, तर आपला पैसा दुसऱ्या देशात जाऊ नये, तो वाचवायला हवा. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे पदार्थ आपण कमीत कमी त्यांच्याकडून विकत घेतले. आपण जर वापर कमीत कमी केला आपल्या देशामध्ये, तर आपल्याला काय करावं लागणार नाही, त्या देशातून फार मोठ्या प्रमाणात हे पदार्थ, इंधन विकत घ्यावं लागणार नाही. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या देशाचा पैसा वाचणार आहे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते. वाहनांची जर संख्या वाढत गेली, पूर्वी 10 वाहनं होती, त्याची 15 झाली, 20 झाली, 25 झाली, तर तेवढ्या 25 वाहनातून धूर बाहेर पडणार आहे. आणि त्या धुराने काय होणार आहे, तर काय होणार आहे, प्रदूषण वाढणार आहे. त्याचबरोबर अजून काय होणार आहे, वाहतुकीची कोंडी म्हणजे ट्रॅफिक जाम झालेला आहे, म्हणजे वाहतुकीची कोंडी झालेली आहे. वाहतूक सुरळीत करता ना त्रास होतो, सहजासहजी वाहतूक करता येत नाही. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत. मुंबई सारख्या शहरामध्ये काय झालेलं आहे, ट्रॅफिक तर खूपच आहे, म्हणजे वाहतुकीचा जो गोंधळ आहे, कोंडी आहे, ती मोठ्या प्रमाणातच आहे. त्याच बरोबर अजून काय झालेलं आहे, तर धुराचं प्रमाण वाढलेलं आहे, वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुराचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे काय होतं, ऑक्सिजन कमी प्रमाणात पुरवला जातो, त्यामुळे आपल्याला काय होतं, दम लागल्यासारखा वगैरे प्रकार होतो. तो मुंबई सारख्या सिटीमध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये आपल्याला जाणवतो. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे, आपण सर्वांनी काय व्हायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, जर ह्या सगळ्याला पर्याय नसता तर काय गोष्टच वेगळी होती. पण पर्याय म्हणजे सायकल आहे. ह्या सर्व गोष्टीला, जवळपासच्या गोष्टी काम करण्यासाठी आपल्याला पर्याय आहे सायकलचा. पण मी आहे ना याला पर्याय, पण सायकल काय म्हणते, ह्या सगळ्याला मी पर्याय आहे का नाही, मी आहे ना पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. प्रदूषण टाळण्यासाठी काय केलं जातं, वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर केला जातो, होतो. पॅरिस सारख्या अनेक शहरात, पॅरिस सारखं शहर आहे, पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. तर पॅरिस सारख्या शहरात काय केलं जातं, खूप लोक सायकलचा वापर करतात, हजारो लोक वापर करतात, आनंदाने करतात ते. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले. बरं, आता काय, आता सायकल सांगते की अरे हो, अजून माझ्याबद्दल सांगायचं राहिलेलं आहे. काय झालेलं आहे, तर मी आधुनिक म्हणजे नवीन युगाप्रमाणे नवीन शोध, माझ्यामध्ये पण नवीन शोध लागलेले आहेत. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. वेगवेगळी रूप आहेत सायकलची. हिरोची सायकल असेल, कंपन्या वेगवेगळ्या आहेत, त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्टाईलचे आहेत. रेसची सायकल वेगळी असेल, गिअरची सायकल वेगळी असेल, साधी सायकल वेगळी असेल. अशा पद्धतीने काय वेगवेगळ्या रूपामध्ये भेटू शकते. मुळातली मी बिनगिअरची, मुळातली सायकल ही बिनगिअरची. आता मला गिअर पण लागले, आता त्याला काय झालेलं आहे, गिअर बसवलेले आहेत. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते. शर्यतीसाठी काय केलेली आहे, वेगळी बांधणी केलेली आहे सायकलची. आणि पर्यटनासाठी वेगळी, पर्यटन करण्यासाठी वेगळी बांधणी केलेली आहे. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. तर सायकल काय म्हणते, तुम्हाला काय करायचं हे बघा. तुम्हाला रेस मध्ये जायचं असेल, शर्यतीमध्ये भाग घ्यायचा असेल, तर शर्यतीची सायकल असेल तिची खरेदी करा. तुम्हाला पर्यटनाला कुठेतरी फिरायला जायचं आहे, सहलीसाठी जायचं असेल, तर त्या पद्धतीची सायकलीची तुम्ही काय करू शकता, निवड करू शकता. चला तर मग धूम ठोकूया, म्हणजे काय करूया, सायकल घेऊन
जाऊया, पळूया, असं या धड्यामध्ये दिलेलं आहे. आता आपण स्वाध्याय पण बघू. 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे, 4-5 वाक्यामध्ये उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, मुले सायकलचा वापर कशासाठी करतात? मुले सायकलचा वापर कशासाठी करतात? कारण बाजारात जाण्यासाठी, ऑफिसला किंवा शाळेला जाण्यासाठी. आता ऑफिसला मुलं जाणार आहेत का? शाळेला ऑफिसला जाणार नाहीयेत. शाळेला तर मुलं कशासाठी वापरतात? प्रथम खेळ म्हणून वापरतात, लहानपणी खेळण्यासाठी वापरतात. पण मोठी झाल्यानंतर काय केले जातात? दुकानातून साबण आणायचं असेल, दुकानातून खरेदी करायची असेल, औषध आणायचे असतील, भाजीपाला आणायचा असेल, मेडिकल मधून औषध आणायचे असतील, दूध किंवा घरातील किरकोळ जी छोटी मोठी जी काम आहे ती पटापट करण्यासाठी तुम्ही सायकलचा वापर करतात. सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत नाही असे का म्हटले? सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही असं का म्हटलेलं आहे सायकलीनं? तर कारण सायकल चालवण्यासाठी आपल्या स्नायू बलाचा वापर केला जातो. खूप जास्त लांब पर्यंतचा प्रवास सायकल वरून केला तर काय होतं? आपल्या घाम येईपर्यंत सायकलचा वापर केला तर काय होतं? तर आपल्या छातीचा, फुफ्फुसाचा व्यायाम होतो. फुफ्फुस निरोगी राखलं जातं. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. पायाचे व्यायाम झाल्यामुळं पाय बळकट बनतात. त्याचबरोबर आपल्या शरीरातून घाम गेल्यामुळं आपली जी अनाठाई वाढलेली चरबी असेल, मेद असेल, तो पण काय केला जातो? जळून जातो. त्यामुळे आपण सडपातळ राहत असतो. आपली प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे काय आहे? हे सगळं जर आपल्याला मिळत असेल तर सायकल चालवणारे व्यायाम झाल्यामुळं इतर व्यायाम करण्याची गरज पडत नाही. सायकलच्या रूपात कसा बदल होत गेला? सायकलच्या रूपात कसा बदल होत गेला? तर सायकलचा जन्म 1690 साली फ्रान्स देशातील MD सिवर्क ह्यांनी काय केलेलं आहे? सायकलचा प्रथम शोध लावलेला आहे. त्यावेळी असतील लाकडी चाक वगैरे, लाकडाची उडची सायकल चाक वगैरे वापरले असतील, त्याच्यावरती बसून ढकलण्याचा वगैरे प्रयत्न केला असेल पूर्वी. नंतर काय झालं? 1876 मध्ये H.J. लॉसन यांनी काय केलेलं आहे? सायकलला गती येण्यासाठी काय केलेलं आहे? तर सायकलला गती येण्यासाठी पेडल बसवलेला आहे, साखळीची दंतबडकी बसवलेली आहे आणि त्याच्यावरून त्याच्या चाकाला काय केलेलं आहे? गती दिलेली आहे. त्यानंतर काय झालेलं आहे? 1887 साली जॉन बॉइड डनलॉप यांनी काय केलेलं आहे? रबरी टायरचा शोध लावलेला आहे आणि ते चाकावरती बसवलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे? ते सायकल चाकावरती बसवल्यामुळे सायकलचा वेग वाढलेला आहे. त्यानंतर काय झालेलं आहे? पुढं आता सायकल मध्ये अजून बदल झालेला आहे. पूर्वी ती बिन गिअरची होती, आता त्याच्यामध्ये गिअर बसवलेले आहेत. सस्पेन्स येण्यासाठी त्याला शॉक ऑब्सर वगैरे बसवलेले आहेत, स्प्रिंगा बसवलेले आहेत. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत गेलेला आहे. आठवड्यातून तुमच्या शब्दात उत्तरे लिहायचे. आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील? आठवड्यातून एक दिवस जर स्वतःचं वाहन वापरायचं नाही असे जर प्रत्येकानं ठरवलं तर काय होईल? आठवड्यातून एक दिवस वाहतुकीची कोंडी होणार नाहीये.
तुम्ही जलद पोहोचू शकता. दुसरी गोष्ट काय होऊ शकते, तर जे वाहनाच्या इंधनाच्या ज्वलनामुळे होणारं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण होणार नाहीये. त्यामुळे काय होणार आहे, प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल, वायू प्रदूषण कमी होईल, त्याचबरोबर आवाजांचाही गोंगाट कमी होईल, त्यामुळं ध्वनी प्रदूषण पण कमी होईल. त्याचबरोबर एक वाहन चालवण्यासाठी इंधन कमी लागेल, कारण 10 लोक एका वाहनातून प्रवास करत असतील सार्वजनिक, तर 10 वाहनांना जो इंधनाचा खर्च होणार आहे तो कमी होईल. त्यामुळे इंधनाची बचत होईल, इंधनावरती पैसा कमी खर्च केला जाईल. अशा पद्धतीने आपले काय होतील, अनेक फायदे होतील. तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल. पहिला प्रयत्न काय करल, तर मी स्वतः सायकलचा वापर करीन. जवळच्या प्रवासासाठी, मंडई आणण्यासाठी, बाजार आणण्यासाठी असेल, दूध आणण्यासाठी किंवा जवळपास ऑफिसला जाण्यासाठी, इतर कामासाठी, किरकोळ कामासाठी मी काय करेन, सायकलचा वापर करेन. त्याचबरोबर परिसरातील इतर व्यक्तींना आपल्या शारीरिक व्यायामाबद्दलची माहिती, आपण तंदुरुस्त राहण्याबद्दलची माहिती देऊन सायकलचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करेन. त्याचबरोबर पैशाची बचत, इंधनाची बचत कशी करता येईल याबद्दल जनजागृती करेन. प्रदूषणाबद्दल जागृती करून लोकांना जास्तीत जास्त, आपल्या परिसरातील जास्तीत जास्त व्यक्तींना सायकलचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करेन. आता सायकल वापरण्याचे वैयक्तिक फायदे, सामाजिक फायदे, राष्ट्रीय फायदे. वैयक्तिक फायदे काय असू शकतात, तर प्रथम आपला व्यायाम होईल, आपण तंदुरुस्त राहतो. सायकल वापरल्यामुळं वैयक्तिक फायदा काय होतो, तर आपण तंदुरुस्त राहतो. दुसरा फायदा, इंधनाचं बचत झाल्यामुळे काय होतं, आपल्या पैशाची बचत केली जाते. तिसरा काय, अपघात होणार नाहीये, अपघाताची शक्यता कमी होईल, वाहतुकीची कोंडी होणार नाहीये आणि आपली कामं पण पटपट होतील. सामाजिक फायदे काय होतील, तर प्रदूषण कमी झाल्यामुळे सर्वांना कोणालाच त्रास होणार नाहीये. हा सामाजिकच फायदा आहे, सर्वांनाच त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर वाहतुकीची कोंडीचे ट्रॅफिक आहे ते कमी प्रमाणात हे होईल, ध्वनी प्रदूषण कमी होईल, त्यामुळे इतर लोकांना त्रास होणार नाहीये. राष्ट्रीय फायदे काय आहेत, तर जो इंधन आपल्या देशाकडे, इंधन आपल्या राष्ट्राकडे इंधन कमी असल्यामुळं आपल्याला काय केलं जातं, बाहेरच्या देशातून ते मागवावं लागतं, आयात करावं लागतं. त्यामुळं त्याचा पैसा जो आपल्या देशाचा आहे तो दुसऱ्या देशाला जातो, तो काय होणार आहे, त्याची बचत होऊ शकते. हे काय आहेत, राष्ट्रीय फायदे होऊ शकतात. खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या. प्रचार व प्रसार. प्रचार, प्रचार करणे, सांगत फिरणे.